एकदा असे घडले की पती पत्नीमध्ये किरकोळ गोष्टीवरून भांडण झाले. उन्हाळ्याचे दिवस होते. ते जाऊन आपापल्या जागी झोपले. पतीला मध्यरात्री तहान लागली. जवळच टेबलावर वॉटर कूलर ठेवला होता. नवऱ्याने स्वतः उठून पाणी प्यायले. अचानक त्याने वळून पाहिले आणि त्याची पत्नी त्याच्याकडे रागाने पाहत होती. ती म्हणाली, "तू स्वतः पाणी का प्यायलेस?" तो म्हणाला, "हातपाय सुरक्षित आहेत माझे. मी स्वतः पिऊ शकतो पाणी. मी अवलंबून नाही राहत कोणावर." पत्नी जवळ आली आणि म्हणाली, "एक गोष्ट स्पष्टपणे ऐका. आपलं भांडण एका जागी, पण माझा हक्क आणि आनंद तुम्ही नाही हिसकावू शकत. तुम्हाला पाणी पाजून मला किती आनंद होतो हे तुम्हाला माहीत नाही." बायकोचे डोळे पाणावलेले होते. पतीने तिला मिठी मारली आणि भांडण संपले. आणि मग 10 वर्षांनी रात्री 3 वाजता नवरा पाणी प्यायला उठतो. भिंतीवर आपल्या पत्नीचा फोटो पाहतो. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ओल्या डोळ्यांनी तो चित्राला स्पर्श करतो. तेव्हा त्याला त्याच्या पत्नीचे वाक्य आठवते. ती म्हणायची, "मी जरी गेले तरी आपले प्रेम हे नेहमी जिवंत असेल." मंडळी, जवळच्या माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ कधी बदलेल कोणास ठाऊक. मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.